मंडळी जय गजानन. संपूर्ण निसर्गरम्य परिसर आणि नर्मदा काठी असलेला स्वस्तिकच्या आकारातलं शुभ्र आणि ठळक दृश्य. तर मंडळी हे कोणतंही मंदिर नसून ही एक गोशाळा आहे. गुजरातमध्ये नर्मदा जिल्ह्यात रेंगन हे गाव आहे. त्याच ठिकाणी श्री रेवा गौशाला आहे. नंदी घाटापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर हे रमणीय ठिकाण आहे. ही फक्त गोशाळा नसून या ठिकाणी एक निसर्गरम्य वातावरणात असलेलं रिसॉर्ट आहे. सो आपण बघू शकता या ठिकाणी एक मोठा हॉल आहे, अनेक गायी आहेत, त्यानंतर राहण्याची उत्तम आणि जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था या गोशाळेमध्ये आहे. नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी आम्ही रात्री विश्रांतीसाठी या ठिकाणी गेलो होतो. तर त्या ठिकाणी आम्ही पुढे काय काय केलं ते आपण बघूया. हा एक डॉर्मेंटरी हॉल आहे ज्या ठिकाणी अनेक लोक राहू शकतात आणि अजून 4 रूम आहेत, त्या बेडवाईज आहेत. सो आम्ही एकूण 40 लोक होतो आणि अत्यंत सुंदर आणि स्वच्छ अशा या ठिकाणच्या रूम्स आहेत. स्पेशली या ठिकाणी सगळ्या गोष्टी नॅचरली यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथे पेंट वगैरेसुद्धा जो गाईच्या शेणापासून बनलेला आहे त्याचा वापर केला आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी अजूनही तिथे आहेत. नामस्मरणात थोडासा विरंगुळा झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जेवायला बसलो आणि खूपच सुंदर अशी भारतीय पद्धतीने बैठक व्यवस्था त्या ठिकाणी होती. केळीच्या पानात अगदी गुजराती पद्धतीने आणि महाराष्ट्रीयन पद्धतीने अशा दोन्ही पद्धतीने आम्हाला छान वेगवेगळे पदार्थ जेवायला मिळाले, जे खूपच सुंदर होते आणि अशा पद्धतीने मग आम्ही नंतर याच ठिकाणी रात्रीचा विश्राम घेतला. सो बघा पुढे अजून काय काय होतं. तर से जहां मैं सभी के लिए किसी ना किसी को बनाया हर किसी के लिए ना ये उसे रब का इशारा मानो मुझे को बनाया तेरे जैसे ही किसी के लिए कुछ तो है तुझसे लागता कुछ तो है तुझसे लागता कैसे हम जाने हमें क्या पता कुछ तो है तुझसे लागता हुआ सफर है फिर का फिकर है जीने की वजह यही है मरना इसी के लिए तेरे खुदा नहीं से जहां मैं सभी के लिए किसी ना किसी को है बनाया हर किसी के लिए. The next day. गण
गंगा स्नान घालीन तुला शुद्ध भाव गंगा स्नान घालीन तुला गंधकेशरी लावीन वरती गंधकेशरी लावीन वरती अरे माझ्या गोपाळ कृष्णा करी तुलाच आरती अरे माझ्या गोपाळ कृष्णा करी तुलाच आरती गोपाल कृष्ण भगवान की. अशा या सुंदर निसर्गरम्य परिसरामध्ये सकाळ झाली आणि नित्यनियमाप्रमाणे महाराजांची पूजा आरती झाली आणि त्यानंतर आम्ही संपूर्ण गोशाळा बघितली, तिथला पूर्ण परिसर बघितला. त्या ठिकाणी पूर्ण हिरवळ, छान वेगवेगळ्या पद्धतीची झाडं आणि अजून बऱ्याच काही गोष्टी होत्या. अजूनही त्या जागेची डेव्हलपमेंट चालूच आहे, पण एकंदरीत खूप छान अनुभव होता. त्या ठिकाणी ज्या पण काही गोष्टी आहेत त्या मोस्ट ऑफ दी गोष्टी नॅचरल आहेत. मग तो पेंट असो किंवा त्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी असो, बऱ्याच गोष्टींचं उत्पादन ते स्वतः करत असतात आणि त्या गोष्टी वापर होतो त्यांचा. अनेक गायी आहेत, बरीच शेती आहे, बरेच फळ उत्पादनं त्या ठिकाणी होत असतात आणि खूप छान असा डेव्हलप केलेला आहे. ते स्वतः मुंबईसारख्या शहरामध्ये बिल्डरचा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांनी एक गोसेवा, मानवसेवा या अनुषंगाने त्या एका छोट्याशा गावामध्ये नर्मदा परिक्रमावासियांची सेवा करण्यासाठी किंवा जे त्या भागात येणार आहेत त्यांच्यासाठी बऱ्याच कमी दरामध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि खूप छान गायी वगैरे होत्या, त्या अगदी महाराजांच्या पादुकांजवळ येऊन वगैरे नमस्कार वगैरे करत असल्याची अनुभूती सर्व भाविक भक्तांना मिळाली. आणि संपूर्ण परिसर खरंच खूप सुंदर आहे. एकदा तरी त्या भागात गेलात तर नक्की व्हिजिट करा. त्यांचा नंबर वगैरे मी इथे या ठिकाणी नक्की फ्लॅश करेल. सो जे काही गावाकडची एक फिलिंग असते ती शहरी भागात असणाऱ्या लोकांना मिळत नाही, तर ती संपूर्ण एक अनुभव तो छान पद्धतीने मिळाला. आणि एक फार्म हाऊससारखंही म्हणता येईल त्या ठिकाणाला, कारण त्या ठिकाणी झोपाळा आहे, बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी आहेत आणि अजून नॅचरोपॅथी वगैरे यांसारख्या गोष्टी ते डेव्हलप करत आहेत त्या ठिकाणी. आणि खूप सुस्वभावी असे ते ओनर आहेत तिथले. सो खूप छान वाटलं आम्हाला, खूपच सुंदर अनुभव होता. आणि नर्मदा परिक्रमा झाली होती, तसा थकवा तर नसतो, पण चालून एक शरीर क्षीण झालं होतं. सो ते संपूर्ण जे पण काही थकवा होता तो पूर्णपणे निघून गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर. तिथली प्रत्येक गोष्ट खूप परफेक्ट आहे. अगदी ह्या गायींनासुद्धा ते त्यांच्या नावांनी वगैरे बोलवत होते. खूप छान वाटत होतं, खूपच सुंदर अनुभव होता तो. आणि पूर्ण गोशाळा फिरून झाल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा आलो तेव्हा त्यांनी प्रोडक्ट्सची वगैरे माहिती दिली. गाईच्या शेणापासून, गोमूत्रापासून अगदी नैसर्गिक पद्धतीने दैनंदिन वापरातील ज्या काही गोष्टी आहेत त्या बहुतांश गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध त्यांनी करून दिल्या. त्यांचा त्या ठिकाणी तोही एक व्यवसाय आहे आणि त्या खरंच खूप उपयोगी वस्तू आहेत आणि खूप सुंदर आहेत. सो आम्ही वापरून बघितल्या, तुम्हीही वापरा. त्याबद्दल अजून डिटेल काही माहिती हवी असेल तर त्यांची वेबसाईटसुद्धा आहे, त्यावरती ती पण मी इथे फ्लॅश करेल, ते पण तुम्ही चेक करू शकता. सो असा खूप मोठा आणि छान परिसर आम्ही महाराजांच्या नामस्मरणात महाराजांसह आणि गोमातेच्या सानिध्यामध्ये पूर्ण परिसराचा आणि तिथल्या नैसर्गिकतेचा आनंद घेतला. आणि पुन्हा एकदा त्या सर्व गोष्टींची माहिती घेऊन आम्ही अनेक वस्तू विकत घेतल्या आणि त्या खूप कमी दरामध्ये आहेत. सो सगळ्यांनीच त्या वस्तू घेतल्या आणि आता मी वापरतोही आहे. सो खूपच छान आहेत, एकदा नक्की वापरून पाहाव्या अशा त्या वस्तू आहेत. एकूणच परिसर जो स्वस्तिकच्या आकारात आहे तो खरंच खूप बघण्यासारखा आहे. त्याचं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा बघण्यासारखं आहे. स्टार्टिंगला तुम्ही बघितलंच असेल, हे खाली जे दिसतं आहे ते वरतून जर बघितलं तर तो स्वस्तिकचा आकार आहे
आणि ऑफकोर्स ही गोशाळा आहे, श्री रेवा गोशाळा आहे आणि ध्यान भवन देखील आहे. त्या ठिकाणी सुंदर असं रिसॉर्ट आहेत आणि खूपच छान परिसर आहे. सो हे दोघं जे आहेत त्यांनी महाराजांना घेतले ते ओनर होते आणि त्यांच्याशी बातचीत करत आम्ही त्या ठिकाणाची अजून बरीच सखोल माहिती घेतली आणि शेवटी आम्ही निघत होतो तेव्हा त्यांनी तिथे गिरगाईचं जे तूप असतं ते स्वतः प्रोडक्ट तेही ते बनवतात. तिथे गिरगाई आहेत, त्यांच्यापासून त्यांच्या दुधापासून ते तूप बनवलेलं आहे. ते त्यांनी महाराजांच्या पादुकांवर ठेवून समर्पित केलं महाराजांना आणि हे छोटंसं असं त्यांचं ऑफिस आहे. त्याच ठिकाणी रेवा गोशाळेमध्येच त्यांचं ऑफिस आहे. त्यांचा भक्तिभाव, त्यांची सेवा आणि एकूणच त्यांचा स्वभाव वगैरे बघून आम्हाला खूप छान वाटलं आणि खूप सुंदर असा तो अनुभव होता. आणि आता हे तूप महाराजांच्या नियमित सत्संगावेळी महाराजांची आरती होते, सो त्यावेळी आम्ही वापरतो आहे. सो खूप छान एक्सपिरियन्स आहे एकूणच. आणि पूर्वीच्या ज्या रूढी परंपरा होत्या आणि पूर्वीच्या जी पण काही मेथडॉलॉजी होती त्यानुसारच नवीन अजून तांत्रिकतेचा वापर करून खूप छान काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी क्रिएट केलेल्या आहेत. सो नक्की विजिट करा. आणि या ठिकाणी ते आता मला त्यांच्या प्रोडक्ट्सची वगैरे माहिती सांगत होते. सो त्यांचं एक पॅम्पलेट आहे ज्यावरती पूर्ण त्यांनी त्याची डिटेल्स माहिती दिली आहे, ते सुद्धा मी ते फ्लॅश करेल. आणि हे जे वेगवेगळे नॅचरल प्रोडक्ट्स आहेत त्याचं उत्पादन करून त्याच्या विक्रीतून जे काही वित्त येतं त्यातूनच ही गोशाळा हे ओनर मंडळी ते चालवत आहेत आणि त्याचा संपूर्ण कार्यभार त्यावरच डिपेंड आहे. ते कोणतंही अनुदान, देणगी वगैरे या गोष्टी घेत नाही. स्वतः ते काहीतरी प्रोडक्ट क्रिएट करून त्यांनी ही सुंदर अशी गोशाळा उभारली आहे आणि आता हा संपूर्ण कार्यभार यातूनच ते चालवत आहेत. अशा या आध्यात्मिक, नैसर्गिक आणि सेवाभावी ठिकाणाला एक्सप्लोअर करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाच्या दिशेने निघालो होतो. एकंदरीत खूप सुंदर अनुभव होता आणि खूप छान वातावरण होतं. एकंदरीतच या भेटीतून रेवा गोशाळा आणि गणानाम सत्संग परिवाराचं नातं अधिक दृढ झालेलं आहे. सो अवश्य भेट द्या. जय गजानन.